ऑलराईट मंडळी, सो मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे श्री गणेशा. होय, याच्या ऑलरेडी टीझरचा रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती दिला होता. जर का अजून तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये चर्चा केली होती. तो व्हिडिओ बघायला प्लीज विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ट्रेलर मला कसं वाटलंय त्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर प्रथमेश परब, मेघा शिंदे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर हे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत. यांच्या समवेत इतरही कलाकार नक्कीच असणार आहेत. सध्या ह्याचे जे डिरेक्टर आहे त्यांच्याबद्दल बोलूया. मिलिंद कवडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. यापूर्वी यांचं काम मी जास्त पाहिलेलं नाहीये. ते का त्याचा तुम्हाला टीझर रिव्ह्यू मध्ये अंदाज आलाच असेल. सो एकंदरीत सांगायचं झालं तर या दिग्दर्शकाचं काम मी इथून मागचं बघितलं नसल्यामुळे नक्की हा सिनेमा त्यांनी कशा पद्धतीने रचला असेल किंवा कशा पद्धतीने सगळे सीन्स रंगवले असतील हे काही मला सांगता नाही यायचं किंवा अंदाजही बांधता यायचा नाही. जर का पटकथेबद्दल बोलायचं झालं तर संजय नवगिरे यांनी या सिनेमाचं लेखन केलेलं आहे आणि बघूया नक्की हा सिनेमा कशा पद्धतीने एकंदरीत आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. हा सिनेमा येणार आहे 20 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. पण एकंदरीतच या सिनेमाच्या ट्रेलरला घेऊन माझ्या काय गोष्टी आहेत किंवा माझी काय मतं आहेत ती मला पटापटा मांडायची तुमच्या सगळ्यांसमोर. सगळ्यात आधी तर आता या सिनेमाच्या ट्रेलरचे दोन महत्त्वाचे पॉझिटिव्ह पॉइंट्स. पहिला पॉझिटिव्ह पॉइंट असा की हा जो जॉनरा आहे ना रोड ट्रिपचा, याला फारसं एक्सप्लोर केलेलं नाहीये मराठी सिनेमासृष्टीकडनं. त्याच्यामुळे थोडासा वेगळा जॉनरा असल्यामुळे मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ऑलरेडी. दुसरा पॉझिटिव्ह पॉइंट असा की प्रथमेश परब हा आपल्याला आतापर्यंत अत्यंत नकली आर्टिफिशियल कॉमेडी आणि अत्यंत पाणचट तुपकट कॉमेडीच्या भूमिकेमध्ये तो दिसलाय आणि अत्यंत डबल मिनिंगच्या जोक्सवाल्या सिनेमांमध्ये. पण या सिनेमामध्ये तो प्रथमदर्शनी आपल्याला थोडंसं सिरियस भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याचं काम मला बघायला आवडेल. ॲज अन ॲक्टर म्हणून त्याने काय स्वतःच्या चॅलेंजेसला कसं ओव्हरकम केलंय आणि कशा पद्धतीने हा रोल त्याने निभावलाय ते बघायला मला नक्कीच आवडेल. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर का निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलायचं झालं सुरुवातीलाच तर पहिली गोष्ट अशी की सिनेमाचं बजेट खूप कमी जाणवतं एकंदरीतच आणि अजून सुद्धा तेच टिपिकल ते पंच लाईन्सला हे जे म्युझिक वाजवलं जातं तर हे अजूनही म्हणजे त्या ओल्ड फॅशन मूव्ही स्टाईलमध्येच अडकलेले आहेत असं प्रकर्षाने जाणवतं. कारण आत्ता लिटरली आपण पुष्पा 2च्या काळामध्ये जगतोय जिथे या मोठमोठ्या लेवलच्या बिग बजेट फिल्म सध्या खूप जास्त मार्केट अगदी उचलून धरताय स्वतःच्या नावाने. तर मला असं वाटतं की जिथे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती आपले भारताकडचे सिनेमे जात आहेत तिथे मराठी सिनेमासृष्टी अजून बरीच मागे आणि मला असं वाटतं अजून 2 दशकं जातील आपल्याला त्या लेवलला पोहोचण्यासाठी. पण ती 2 दशकं कधी जातील जेव्हा आपण आजपासून आत्तापासून या क्षणापासून सुरुवात करू स्वतःला अपग्रेड करायला. आता माझ्याकडे ॲज अ मूव्ही क्रिटिक म्हणून गेली कित्येक वर्षांचा अनुभव जो आहे त्याच्या एकंदरीत माझ्याकडनं काही सजेशन्स आहेत अगदी प्रामाणिक. बघा तुम्हाला पटतायत तर मराठी सिनेमासृष्टीवाल्यांना तुम्हा सगळ्यांना मला हे सांगायचं आहे. पहिली गोष्ट अशी की आय थिंक दिस इज द हाय टाईम राईट नाव आपल्या स्वतःच्या हक्काचं स्वतंत्र असं एक मराठी OTTचा प्लॅटफॉर्म आणणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यावरती फक्त मराठी जो कंटेंट असेल तो असेल. मग त्या मालिका असू द्या किंवा वेब सीरीज असू द्या, गाणी असू द्या, व्हॉटएव्हर लाइक प्रत्येक मराठी वेब सीरीज, प्रत्येक मराठी सिनेमा या OTT प्लॅटफॉर्मवर यायलाच पाहिजे. बरं आपण आतापर्यंत जेवढेही साऊथचे फिल्म्स पाहिलेले आहेत, आपल्याला किमान तिथल्या ॲक्टर्सची नावं तरी माहिती आहेत. किमान आपल्याला राजामौली कोण आहे, तिथले डिरेक्टर काय आहेत, ॲटली कोण आहे, ह्या सगळ्यांची नावं का माहिती आहेत आपल्याला? कारण ह्या सगळ्यांनी त्यांचा जो कंटेंट आहे ना, तो गेली कित्येक वर्षांपासून YouTubeवरती फ्रीमध्ये अँड दॅट टू इन HD फॉर्मॅट. आय रिपीट HD फॉर्मॅटमध्ये त्यांच्या फिल्म्स फ्रीमध्ये लोकांना बघण्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत गेली कित्येक वर्ष. आणि त्यामुळे काय झालंय, की सगळ्यांना साऊथच्या फिल्म्स बघायची सवय लागली. सगळ्यांना साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीचं इंट्रोडक्शन इतक्या सुंदररित्या घडवून आणलेलं आहे, की जेणेकरून आज ताग्यात आपल्याकडे म्हणजे आता पुष्पा 2चं उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये जेवढा त्याने बिझनेस केला त्याच्या चौपटीने किंवा किंबहुना त्याच्याहूनही जास्त हिंदी डब्ड व्हर्जनसाठी त्याने पैसा तो आत्ता सध्या कमावतोय. त्याचं रिझनच ते आहे की अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग ही फक्त रिजनल त्याच्या त्या पर्टिक्युलर स्टेट करता मर्यादित नसून इंटरनॅशनल लेवलला तो पोहोचलेला आहे आणि अगदी परदेशात सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा त्याचे शोज चिक्कार हाऊसफुल सुरू आहेत सध्या. सो मला सांगायचा मुद्दा असा आहे की आता आपले जे मराठी सिनेमे आहेत ना, आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देते. गोष्ट एका पैठणीची. हा सिनेमा आला होता. ओके. माझ्या हिशोबाने 1 वर्ष, सव्वा वर्ष तो आधी किंवा दीड एक वर्ष झालं असेल त्याला रिलीज होऊन. कुठे आहे तो सिनेमा? मला बघायचा आहे तो आता. चला मला आठवलंय तो सिनेमा मला बघायचा आहे. कुठे बघू मी? तुम्ही आता म्हणाल की प्लॅनेट मराठीवरती जाऊन बघ. प्लॅनेट मराठीवरती मी फक्त गोष्ट एका पैठणीची हा सिनेमा बघण्याकरता मी ते डाउनलोड केलं होतं. त्यातले बग्स अजून फिक्स झालेले नाहीयेत. त्याचं सबस्क्रिप्शन घ्यायलाच मला 1 महिना लागला कारण प्रचंड हँग होत होतं. माझं पेमेंट अडकलं 3 वेळा मी केल्यानंतर. वारंवार तिथे मी रिव्ह्यूजमध्ये टाकून सुद्धा ऑफकोर्स
स्वतःच्या अस्तित्वाला सिरियसली न घेणाऱ्या प्लॅनेट मराठीची जी टीम आहे, थेट मी तुम्हाला हे चॅलेंज देते. तुम्ही ते ॲप उघडून बघा. नाही तुम्हाला दुसऱ्याच मिनिटाला हेडेक झाला आणि तुम्ही ते अनइन्स्टॉल केलं तर माझं नाव बदलायला मी तयार आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आत्ता ना एक्झिक्युशनची खूप गरज आहे आणि OTT प्लॅटफॉर्मची खूप जास्ती गरज आहे. जेणेकरून काय होईल की जे हिंदी बेल्टमधली जी ऑडियन्स आहे, ज्यांना आपले सिनेमे बघायचे असतात, किमान सबटायटल्सच्या माध्यमातून का होईना, पण ते आपले त्या OTT प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपले सिनेमे बघतील तरी किमान. दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र सरकारने ही जी सबसिडी आपण अवेलेबल करून देतो ना, मला महाराष्ट्र सरकारला हे सांगायचं आहे की या सबसिडीमधले रूल्स ना अजून थोडे कठोर बनवा. कारण काय होते की उठसूट कोणी पण मराठी सिनेमा बनवतोय, त्या निर्मात्याला त्या सिनेमाचा सी सुद्धा माहिती नसतो किंवा त्या पर्टिक्युलर प्रोड्युसरला फक्त त्याची एखादी फेव्हरेट ॲक्ट्रेस असते आणि मग चला, मग मला समजा घडीवर पकडू एक अमृता खानविलकर आवडते, मग चला मग मला तिच्याचसोबत एक सिनेमा बनवायचा आहे. अरे पण स्टोरी काय, पटकथा काय आहे, रायटर कोण आहे, डिरेक्टर कोणाला तू घेणार आहेस, त्या स्टोरीसाठी तिचा फेस योग्य आहे का, किंवा त्याच्यामध्ये तू अजून आत्ताच्या काळातली ॲक्शन, आत्ताच्या काळातल्या लोकांचा टेस्ट तो तुला त्याच्यामध्ये टाकता येणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी न बघता फक्त आपल्या 4 चौघांमध्ये आणि 200 जे नातेवाईक असतात त्यांच्यामध्ये फक्त फुशारक्या मारण्यासाठी आणि सेलिब्रिटी सोबत उठणं बसणं होतं माझं. मी खूप मोठा माणूस झालो आणि मी फिल्म बनवली आहे. या फुशारक्या मारण्यासाठी असे काहीही सिनेमा बनवतात ना उठसूट, तर मग मला असं वाटतं की मराठी ॲक्टर्स यांना पण ही गोष्ट समजायला पाहिजे की आपण कुठल्या प्रकारच्या स्क्रिप्ट्सला साईन करतोय. यू हॅव टू बी व्हेरी, व्हेरी चूझी. कारण का जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्क्रिप्ट्स योग्यरित्या निवडत नाही ना, तोपर्यंत तुमची व्हॅल्यू वाढणार नाहीये. ऑफकोर्स आपण सगळेजण जाणतो की मराठी सिनेमासृष्टी ही कॉन्टेंट ड्रिव्हन इंडस्ट्री आहे, ना की स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री. इथे फक्त सुबोध भावेचा चेहरा बघितल्यानंतर लोकं सिनेमाला नाही जात. लोकं ट्रेलर बघतात. ट्रेलरचा आत्मा काय आहे, प्लॉट काय आहे, कहाणी, स्टोरी काय आहे, हे सगळं बघितलं जातं आणि मग ठरवलं जातं. ही गोष्ट वेगळी की आत्ताची मराठी ऑडियन्स तेही करायला तयार नाही. कारण धपाधप 3 ते 4 बाप सिनेमे आदळले. असो, हरकत नाही. एकंदरीत माझं हे खूप आतून तळतळ आहे, माझ्या अगदी बिंबीच्या देठापासून, जी मला दर व्हिडिओमध्ये मांडायची असते आणि तरीसुद्धा मराठी सिनेमासृष्टीकडनं काही त्याच्याबद्दल फारसं गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही असं मला नेहमी वाटतं. आता टू बी व्हेरी ऑनेस्ट, या सिनेमामध्ये एक मधुबाला हे जे गाणं आहे, म्हणजे हे गाणं बघा तुम्ही आधी. हे गाणं का बनवलंय? काय गरज होती? मी आधीच सांगते, या गाण्याचा या अख्ख्या सिनेमाच्या प्लॉटशी काही संबंध नसणार आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगते. इतका कॉन्फिडन्स मला आहे आता. हे गाणं फक्त यासाठी बनवलंय की जास्तीत जास्त लोकांना थिएटर्समध्ये फक्त खेचून आणण्यासाठी. सिरियसली लोकं आत्ता नाही आहेत तेवढी रिकामटेकडी. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आयटम नंबर्स आणि ह्या कल्चरला आपण बॉलिवूडला गेली कित्येक वर्षांपासून डिवचत आलोय आणि मराठी सिनेमासृष्टी काय करते, तर आताही तेच करते. मागच्या 1-2 सिनेमांमध्ये पण त्यांनीही तेच आयटम नंबर्स इन्क्लूड केले होते. अँड आय जेन्युइनली फील की मराठी सिनेमासृष्टीमध्ये इतकी ताकद आहे ना आपल्या कॉन्टेंटमध्ये, जर तो तुम्ही बाप पद्धतीने बनवला आणि जिद्दीने बनवला की त्याला नाही आयटम नंबर, वेगवेगळे मसाले वगैरे टाकण्याची काही गरज नसते. अँड लाईक आय सेड, मी हा सिनेमा बघणार आहे कारण रोड ट्रिपचा हा जो जॉनर आहे याच्यामध्ये फारशा फिल्म्स आतापर्यंत बनलेल्या नाहीये. त्यामुळे नक्कीच मी हा सिनेमा बघेल. 20 डिसेंबरला येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुमचं काय मत आहे ह्या माझ्या आजच्या रिव्ह्यूला घेऊन, आणि माझी जी तळतळ आहे ती तुम्हाला फील होतीये का, आणि तुमचं काय अजून तुम्ही पण मला सोल्युशन्स द्या. कारण मायबाप प्रेक्षक हो, तुमच्याकडे जास्ती सोल्युशन्स कदाचित असू शकतात. ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाकायला प्लीज विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. 25 लाख. हे काय करता इथे? वाव, वीड